सीजेपीच्या अभिजित दिपकेंना रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी ऑफर दिली. दिपकेंनी रिपब्लिकन पक्षात यावं, त्यांना राष्ट्रीय युथ अध्यक्ष करू अशी ऑफर आठवलेंनी दिली आहे. तर आम्हाला कुणाच्याही ऑफरमध्ये पडायचं नाही असं उत्तर अभिजित दिपकेंनी आठवलेंना दिलेलं आहे. दिपकेला माझी सूचना आहे की त्यांनी आता वेगळा कॉक्रोच जनता पार्टी चालवण्यापेक्षा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये आलं पाहिजे. आणि दिपकेसारखा जो नौजवान आहे, ऍक्टिव्ह आहे, त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये जर तो आला तर त्याला त्याच्यावर मोठी जबाबदारी आपण देऊ शकतो. आणि त्याला रिपब्लिकन पक्षाच्या युथचा राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची माझी तयारी आहे. आपण शिक्षणाच्या मुद्द्यावरच बोललो पाहिजे. हे राजकारण, यांची ऑफर त्यांची ऑफर, आम्हाला त्याच्यात पडायचं नाहीये. आम्ही इथं शिक्षणासाठी बसलो, आपण शिक्षणावरच राहू. पॉलिटिकल सिस्टम मध्ये न जाता आम्ही राजीनामा घेतलाय. पॉलिटिकल सिस्टम मध्ये न जाता प्रिन्सिपलला आता निलंबित करण्यात आलेले आहे. तर काय गरज आहे? आणि जे लोक पॉलिटिक्स मध्ये गेलेले, ज्यांच्या पॉलिटिकल पार्ट्या, त्यांची काय अवस्था आहे? लोकांना काय वाटतं, सकाळी आम्ही निवडून एकाला देतोय, संध्याकाळी सरकार दुसरं कोणाचीच बनतीये. निवडतो आम्ही एका पक्षाचा आमदार, तो संध्याकाळी दुसऱ्या पक्षात चाललाय. आणि इथे नाही झालं काही तर वरतून सरकार तोडण्यात येते. तर काय करणार तुम्ही जाऊन? गेले तर ईडी सीबीआय माग लागल. तर मग फक्त स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी लढायचं का लोकांसाठी लढायचं? आम्ही ठरवलं आम्हाला लोकांसाठी लढायचं, पक्ष वाचवण्याच्या भानगडीत आम्हाला पडायचं. अभिजित सर, काय सांगाल? आठवले साहेबांना काय सांगाल? मी त्यांना आम्हाला शिक्षणावर काम करायचंय, आम्हाला सिस्टम बदलण्यावर काम करायचंय.